हाय फ्रेंड्स, आज आपण उकडलेल्या अंड्याची वेगळीच आणि चविष्ट अशी रेसिपी पाहणार आहोत. एकदा केली ना तर बोटच चाखत बसेल एवढी सुंदर होते. त्यासाठी आपण 4 अंडी घेतलीत, एक कांदा, एक टोमॅटो. अंडी छान अशी आपण उकडून घेणार आहोत पाण्यामध्ये मीठ टाकून आणि ती सोलून घेणार आहोत छान आणि बारीक बारीक आपण किसून घेणार आहोत. खूप सुंदर व्हिडिओ मैत्रिणींनो, कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची. कांदा आपण असं बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत. सर्वप्रथम मी कांदा टाकला आहे, नंतर तेल टाकणार आहे. मी जिरे मोहरी काही वापरणार नाही, अगदी साधी सिंपल बनवणार आहे, पण चवीला एकदम भन्नाट लागणार आहे. एवढी छान रस्सा भाजी होते ना त्याची की तुम्ही अशी बनवली ना तर तुम्हाला नेहमी नेहमी बनवावी वाटेल आणि सारखी सारखी सांगतील तुम्हाला बनवायला. हे बघा, कांदा असा छान आपला परतून झाला आहे. त्यामध्ये आपण आता माझ्याकडे लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे. मी बिना पाण्याची ती करून ठेवते, ती टाकली आहे आणि खूप छान असं परतून घेणार आहोत. एवढा सुंदर वास येतो ना, कारण मी ह्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण कमी आणि लसूण आणि कोथिंबीर जास्त वापरते, त्यामुळे खूप छान स्वाद लागतो. छान आपलं असं परतून झालं आहे. त्यामध्ये आपण जो बारीक टोमॅटो घेतला होता तो छान असं चिरून घेतलं आहे. बारीक अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे. माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. त्यानंतर आपण कोथिंबीर टाकली आहे बारीक चिरून. कोथिंबीरीने खूप सुंदर स्वाद येतो आणि खायला पण छान लागते. त्यानंतर बघा, जे आपण उकडलेले अंडे ते मोठ्या किसणीने अशा प्रकारे किसून घेतले आहेत. जो अंड्यातला पिवळा बल आहे त्यामुळे काय होते, ग्रेव्ही अशी दाटसर होणार आहे. हे बघा किती छान असं आपलं सर्व साहित्य परतून झालं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून आपला जो कांदा आहे तो करपणार नाही. त्यानंतर माझा जो घरगुती मसाला आहे तो टाकला आहे. आपण कुठलाही दुसरा मसाल्याचा इथे वापर करणार नाही, कारण माझा जो घरगुती मसाला आहे तो खूपच सुंदर चवीला, अगदी तुमचं नॉनव्हेजची चव खूपच सुंदर होते त्याने. साध्या पण भाज्या खूप सुंदर होतात, त्यामुळे मी दुसरे कुठलेच मसाले वापरत नाही. त्यानंतर जे आपण उकडलेली अंडी किसून घेतली होती ती आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत. म्हणजे आठवड्यातून एकदा नाही, तुम्हाला 2 ते 3 वेळा बनवावी लागेल. अशी सुंदर आणि सर्वजण बोटच चाखत बसतील एवढी सुंदर रेसिपी आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर पटापट लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करून छान छान कमेंट करा. त्यानंतर आपण मीठ टाकलं आहे आणि थोडंसं पाणी टाकले. तुम्हाला जसा रस्सा पातळ घट्ट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. जो पिवळा बल आहे अंड्यातला त्यामुळे ग्रेव्ही अशी घट्टसर होईल आणि चव पण खूप सुंदर लागेल. करून बघा मैत्रिणींनो, आणि रेसिपी केल्यानंतर कशी झाली, कुणाकुणाला आवडली ती पण कमेंट करायची. माझी रेसिपी आपण कुठून पाहतात ते पण कमेंट करायचं आहे मैत्रिणींनो. आणि तुम्हाला माझ्याकडून कुठली रेसिपी करून हवी ती पण आपण कमेंट करून सांगू शकता, मी तुम्हाला ती दाखवण्याचा प्रयत्न करेल. बघा किती सुंदर झाली आहे. ती तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, रोटीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता. एवढी सुंदर अप्रतिम चवीची उकडलेल्या अंड्याची अंडा बुर्जी ग्रेव्ही तुम्हाला दाखवली आहे, रस्सा भाजी. त्यामुळे छान छान कमेंट करायची, पटापट लाईक करायचे आणि शेअर करायची तुमच्या मैत्रिणींमध्ये, फ्रेंड्समध्ये, आणि छान छान कमेंट पण करून लगेच रिप्लाय द्यायचा आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त खा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी करून तुम्ही पण खा, घरातल्यांना पण खाऊ घाला. धन्यवाद.